नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पावरे तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही रणासाठी लिखित एक प्रसिद्ध कादंबरी अग्निदिव्य याचं वाचन करत आहोत. तर त्याचाच आज आपण नवा भाग बघणार आहोत. कोणाची तू? मराठ्याची. इकडं खाली आहेस जीव वाचवण्यासाठी. सरळ सांग. आधी मला दडवा, मी बसते आणि मग माझी कर्मकथा आहे का? चंद्रा म्हणाली आणि रुक्साना बी तिला घेऊन आपल्या खोलीत गेली. मग चंद्रा बसली. तिने भिंतीला पाठ टेकून गुडघे पोटाशी धरले आणि रुक्सानाही तिच्या पुढे शांत बसली. ही रुक्साना सुंदर तशीच तरुणही होती, पण ती करारी होती. अनेक संकट पाहिल्यामुळं आणि साहिल्यामुळं तिच्या सुंदर डोळ्यात गंभीर भाव घडला होता. तिचा सर्व पोशाख मुसलमानी पद्धतीचा होता, परंतु तिच्या रुंद आणि गोऱ्या कपाळावर हिरवा गार बिजवरा बनला होता आणि चंद्रा तो बिजवारा पुन्हा पुन्हा पाहत होती. ती उंटाची गाडी आडवी येताच चंद्राने त्या गलीत धूम ठोकली होती आणि भवानी आईचं नाव घेऊन ती त्या रुक्सानबीच्या घरात शिरली होती. परंतु रुक्सानबीनं तिला दारात चढवली होती आणि सुरुवातीचे प्रश्न विचारून मग तिला आपल्या खोलीत नेऊन बसवली होती. हा बोल, तुझं गाव कोणतं? रुक्सानानं शुद्ध मराठीत विचारलं. माझं गाव मोगरी. इकडे कशी आलीस? आली नाही आई, मला पळून आणलंय. मी पाया पडते, माझी आबरू वाचवा. किती लोकांनी आणली तुला? 8 लोकांनी. कोण आहेत ते? 2 मुसलमान आणि 6 मराठे. त्यात एक जण माझ्याच गावचा आहे. नाव काय त्यांची? मला माहित नाही, पण एकाला दाऊद खान म्हणतात आणि माझ्या गावचा आहे, त्याचं नाव हैबती असं आहे. चंद्रानं ती नाव उच्चारून निश्वास टाकला. तुझं लग्न झालं काय? रुक्सानानं विचारलं आणि तो प्रश्न ऐकून चंद्राच्या हृदयात स्फोट झाला. तिच्या डोळ्यात कृष्णा कोयना अवतरल्या, कंठ दाटला आणि ओठावर शब्द चरफडू लागले. कितीतरी उशीर बोलूच शकली नाही. मग तो आवेग ओसरला आणि ती म्हणाली, माझं लग्न ठरलं होतं. मग का झालं नाही? ही लढाई आडवी आली. चंद्र तळमळून बोलली. म्हणजे मला नाही समजलं. रुक्साना म्हणाली, लग्न आणि लढाई यांचा काय संबंध? माझे होणारे पती महाराजांच्या दरबारात चाकर आहेत. चंद्राने उत्तर दिलं. खरं म्हणतेस की काय? रुक्साना आश्चर्याने विचारलं. आई, यात एक अक्षर खोटं नाही. चंद्र औंढा घेऊन म्हणाली, तुमच्याशी खोटं बोलून मला काय मिळणार आहे? आता काहीही बोलू नको. रुक्साना चंद्राचं तोंड आपल्या उंजळीत धरून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आता प्रथम तोंड धुवून न्याहारी कर आणि मी देईन ती कापड अंगावर घालून घडीभर मुसलमान होऊन बैस. आता कसलाच विचार करू नकोस आणि कसलीच भीती बाळगू नको. मी असं समज की मी माझ्या घरीच आहे. रुक्सानाच्या त्या बोलण्यानं चंद्राच्या हृदयाचा बांध फुटला. तिने रुक्सानाला मिठीच मारून हंबरडा फोडला. म्हणाले, मला वाचवा. माझं ऐकून घे. चंद्रा, मी तुला वाचवणारच नाही, तर मी तुला थेट तुझ्या घरीच पोहोचवणार आहे. काळजी करू नको. जा, चूळ घालून न्याहारी कर. मग पुन्हा आपण बोलत बसू, म्हणजे तुला माझी कर्मकथा मी सांगेन. चंद्राला धीर आला. ही रुक्साना नसून ही साक्षात भवानी आईच आपल्या सहाय्याला धावत आली आहे असं म्हणून ती मोरीत गेली आणि 2 मुसलमान शिपाई दारात आले. एकानं उंबऱ्याच्या आत पाय ठेवला तशी रुक्साना कडाडली, घरात पाऊल ठेवू नको, बाहेर हो. तसं नाही बेगम साहेब, आम्ही एका हिंदू लडकीच्या तलाश करीत आहोत. तो शिपाई सासरत बोलला. अरे परंतु हे घर हिंदूचं नसून मुराद अलीचं आहे, हे तुला ठाऊक आहे की नाही? रुक्सानानं विचारलं. हा,
ते माहीत आहे बाईजी. तो शिपाई घाबरला. रुक्सानाच्या त्या संतापलेल्या चेहऱ्याकडे न पाहता पापण्या पडून म्हणाला, खरं म्हणजे आम्ही इकडे येणं गैर आहे, पण करायचं काय? तो दाऊद खान मोठा जलील आहे. त्याचंच ऐकून आम्ही त्या हिंदू लडकीला हुडकत फिरत आहोत. रुक्साना डोळे अंकुचित करून म्हणाली, आणि या घराला तू काय यतीमखाना समजलास? अरे अरे बालबच्चांची फिकीर कर. बाईजी गुन्हा माफ करा. तो शिपाई दिलगिरीच्या स्वरात म्हणाला, ती लडकी जहन्नमध्ये जाऊ दे, हे आम्ही निघालो. असं बोलून ते दोन शिपाई चालते झाले. नंतर त्यांनी कोणाच्याही घरात कोणी पाहिलं नाही. मग रुक्साना शांत झाली आणि घरात गेली. तेव्हा चंद्रा मुसलमानी पोशाख करून बसली होती. तिला पाहून रुक्साना हसत आत आली. क्या हाल है शहजादी साहेबा, खैरियत तो है ना? परंतु ती भाषा चंद्राला समजली नाही आणि गोंधळली आणि खुदकन हसली. रुक्साना चंद्रा शेजारीच बसली आणि एकाएकी गंभीर झाली. म्हणाली, चंद्रा, आता माझी कहाणी ऐक. आज जशी तू इथे आली आहेस, तशीच मी 8 वर्षापूर्वी या विजापुरात आले. म्हणजे मलाही काही दुष्टांनी आपल्या घरातून अशीच पळवून आणली. मी मूळची नगरची असून मराठीची लेक आहे. माझं नाव गीता आहे. घरादारांना सुखी होते, परंतु दैवाला ते रुचलं नाही. एके दिवशी भर दुपारी आपल्या मळ्यात एकटीच होते आणि त्यावेळी विजापूरच्या या सैतानांनी मला पळवून इथे आणली. मी काहीच करू शकले नाही. मग एका मेल्यानं मला 6 महिने बायको म्हणून वागवली. मीही उरावर दगड ठेवून येईल त्या प्रसंगाला तोंड देऊ लागले. परंतु 6 महिन्यानंतर तो दुष्ट मला कंटाळला. त्यानं मला या घरी विकून टाकलं आणि भरपूर रक्कम घेऊन निघून गेला. परंतु ज्यानं मला विकत घेतली, तोच एक देव माणूस निघाला. त्यानं मला तिळभरही दुःख दिलं नाही. उलट त्यानं सर्व संसार, सारी संपत्ती माझ्या हवाली केली. मग या घरात माझं मन रमलं. तो आज दरबारात नोकर असल्यामुळं मला कसलंच ऊन पडत नाही. अगदी तो आरशासारख्या मनाचा माणूस आहे. म्हणूनच मी आता आपल्या जीवनात एकरूप झाले आहे. परंतु मला माझ्या देशाचा, माझ्या आईबापाचा मुळीच विसर पडत नाही. आणि आज मी जरा इथे सुखी असले तरी माझ्यावर जो अन्याय झाला आहे, तोही मी कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणूनच या राज्याचं, या जुलमाचं कधी वाटोळं होतंय याची मी वाट पाहते. चंद्रा, आज तू भेटलीस, तुला पाहून मला फार आनंद झालाय. रुक्सानाने एक दीर्घ निश्वास टाकून ओर रिकामा केला आणि चंद्रानं तिला विचारलं, बाई, तुम्ही हे सारं कसं सोसलं? तू कसं सहन केलंस? रुक्सानावर चंद्रालाच विचारलं. रडत गळत चंद्रा उतरली. मी सहन केलं जळत पेटत, रुक्साना म्हणाली. परंतु आता मी अगदी आनंदात आहे. आता एकच इच्छा लवकर पूर्ण व्हावी असं वाटतंय. कसली इच्छा? चंद्राने विचारलं. आणि रुक्साना गंभीर स्वरात म्हणाली, चंद्रा, माझी इच्छा फार निराळी आहे का? आणि ती म्हणजे अशी की शिवाजी महाराजांच्या तोफांचा गडगडाट अखंड होत राहावा आणि त्यांचाच जय व्हावा. बस एवढीच माझी इच्छा आहे. आणि मी म्हणते, शिवाजी राजा कधीच पराभूत होणार नाही. आई भावानी त्याला कधीच अंतर देणार नाही. म्हणूनच यश त्यांच्याकडेच धावत येणार आहे. असं कशावरून म्हणता? चंद्राने विचारलं. आणि रुक्साना म्हणाली, चंद्रा, माझे मालक दरबारात नोकरी करतात, त्यामुळे पुष्कळ गोष्टी मला कळतात. या मेले आदिलशहाला लढाईचं खूळ भरलं आहे. तो वरचे वर आपापले सरदार उमराव शिवाजी महाराजांवर पाठीत असतो. परंतु इकडून गेलेला सरदार एकतर तिकडेच मातीला मिळतो, नाहीतर तलवार टाकून रडत परत येतो. पुढेही असंच होणार आहे. म्हणजे इकडून जाणारच तिकडे दफन होणार आहे. रुक्सानाचं ते बोलणं ऐकून चंद्राला अतिशय आनंद झाला. ती म्हणाली, बाई, मी फार भ्याले होते हो. मला वाटत होतं की इथं फक्त यमपुरीच आहे. परंतु आता माझी खात्री झाली की या विजापुरात तुळजापूरची भवानी आई रुक्सानाचं नाव धारण करून राहत आहे. चंद्राचे डोळे भरले आणि ते पाहून रुक्साना हसली.
तिने चंद्राचे डोळे पुसले आणि म्हणाली, खोळी कुठली. आणि एक सांगू, सांग. तुझा होणारा धनी हा शिवाजी महाराजांच्या दरबारात चाकर आहे, हे पण मला फार आनंद झाला. खरंच? चंद्राने विचारलं. खरंच. पण चंद्रा, तो कसा आहे ग? रुक्सानाने विचारलं आणि चंद्रा म्हणाली, तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा असून फार देखणा आहे आणि त्याच्या घोड्याच्या टापाखाली दगडाच्या लाह्या होतात आणि त्यांच्या हाती मी नंगी तलवार पाहून वाटतं की. चंद्रा थांबली, लाजली. काय वाटतं? रुक्सानाने विचारलं. मला लाज वाटते. चंद्रा मान फिरवली आणि रुक्साना म्हणाली, तुला काय वाटतं ते मी सांगते. सांगा. तुला वाटतं की धावत जाऊन त्याला कपकन मिठी मारावी. रुक्साना बोलली आणि त्या दोघी मोठ्यानं हसल्या. बरं, तू थोडी झोप घे. रुक्साना म्हणाली, मी आता पोटाचा बंदोबस्त करते. काही चिंता करू नको. हे घर आपलं आहे असं समज. चंद्रा गालात हसली आणि रुक्साना बाहेर गेल्यानंतर तिनं हळूच अंग टाकलं. डोळे मिटले आणि तिला घरची आठवण झाली. आई रडत असेल, बाबा खुळ्यासारखा धावपळ करीत असेल, सारा गाव माझाच विचार करीत असेल आणि जर चंद्राला पळवली ही खबर रायगडी खाशावाला समजली तर त्याला काय वाटत असेल? तो काय करीत असेल आणि तो करणार तरी काय? मी कुठं आहे हे कोणालाच कळणार नाही. परंतु खरंच मी परत आपल्या घरी जाईन का? चंद्रा विचार करीत करीत झोपली. कधी डोळे झाकले हे तिलाही समजलं नाही. नवीन प्रकरण, बहलोल खानाची तयारी. तो लढाईचा क्रूर दिवस क्षणाची पावलं टाकीत पुढं पुढं सरकत होता. तो एक घनघोर संग्राम समीप आणत होता की ज्याच्यावर अनेक रणमर्दांचे भवितव्य निश्चित होणार होते. विजापुरात बहलोल खान बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आपला अफाट फौजफाटा एकत्रित करीत होता. कारण त्यांच्या हेरांमार्फत त्याला समजलं होतं की शिवाजीराजांनी या युद्धाची सर्व सूत्रे सरनोबत प्रतापराव गुजरांकडे सोपवली आहेत. आणि तेव्हापासूनच खानाला सालेरीच्या लढाईची एकसारखी आठवण होत होती. त्यावेळी दिलेर खान, इखलाक खान यांच्यासह बहलोल खान लढत होता. मोरोपंत पेशवे सालेरीपासून सर्व तालुका सर करून बागल, खानदेश कब्जात घेत पुढे सरकत होते. तेव्हा स्वतः शिवाजी महाराज सरनोबत प्रतापराव गुजर यांच्यासह अनेक मराठी मर्द बरोबर घेऊन त्या खानाची दानदान करीत मुलुकमारीत खंडणी घेत पुढे जात असता बहादूर खान, इखलाक खान, बहलोल खान आणि इंद्रमणी यांनी लढाई केली. परंतु त्या सर्वांचा पराभव करून महाराज रायगडी परतले. परंतु पेडगावपर्यंत आलेला दिलेर खान 10,000 फौजेनिशी सालेरीकडे मोरोपंत पेशवे यांच्यावर चालून निघाला. तेव्हा ती खबर ऐकून महाराजांनी पुन्हा सरनोबत प्रतापराव गुजरांना खानावर चालून जाण्याची आज्ञा केली आणि मोठी फौज घेऊन प्रतापराव गुजर मजल दरमजल पायीच रणावर दाखल झाले. त्याने अचानक छापा घालून आणि रसद बंद करून खानाला घाबरा केला. त्यापैकी इखलाक खान आणि दिलेर खान यांनी कोनारगडाकडे रोमाजी नलगेवर चढाई केली. तिथे मोठी लढाई होऊन 2,000 पठाण गारद झाले. पण त्या लढाईत रोमाजी नलग ठार झाला आणि नंतर खान सालेरीत जाऊन मोर्चे लावून बसले. त्यांनी पुन्हा युद्धाची तयारी केली आणि सरनोबत प्रतापराव गुजर सालेरीस जाऊन धडकले. घाटाकडून मोरोपंत पेशवे चालून आले आणि मोगल कचाट्यात सापडले. घाबरे झाले. रसदबंदीने त्यांचा धीर खचला आणि ते मोर्चे सोडून पळू लागले. परंतु प्रतापरावांनी चढाई करून घोडे घालून 5,000 पठाण गर्दीला मिळवले. मोठी भयंकर लढाई झाली. त्या युद्धात खान पराभूत झाले. इखलाक खान असं सर्व खान तिथल्या तिथं टाकून पळाले. दिलेर खानाने पळ काढला आणि बहलोल खान कैद झाला. मग मराठे मोठी लूट घेऊन महाराजांकडे गेले. तेव्हा महाराजांना फारच आनंद झाला. त्यांनी सर्व वीरांचे कौतुक केले. ज्यांनी विजयाची बातमी आणली त्यांना सोन्याची कडी दिली आणि मग महाराजांनी बहलोल खानाला वस्त्रभूषण देऊन सोडून दिलं. त्याला जीवदान मिळालं. तो प्रसंग, तो सालेरीचा रणसंग्राम, ती प्रतापराव गुजरांची जंगी तलवार त्यांच्या बहलोल खानाला आज पुन्हा आठवण झाली. आणि म्हणूनच आता पराभूत व्हायचं नाही या निर्धारानं तो आपली सर्व शक्ती एकवटीत होता. एका गोष्टीचा तो 100 वेळा विचार करत होता.
तिकडं रायगडावर महाराज स्वस्थ नव्हते. ते स्वतः सर्व बंदोबस्त करीत होते आणि मराठ्यांचे सर्व रणगाजी हुकुमाची वाट पाहत होते. आणि रांगण्याच्या लढाईतून पळ काढलेला बहलोल खान आता पुन्हा येत आहे. त्याला परत जिवंत जाऊ द्यायचं नाही, असा महाराजांनी दृढ निश्चय केला होता.